हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो श्रद्धात्रय विभाग योगांतो अर्जुनाक परमात्माला वैरदवरची श्रद्धेंतुई तिन्ही नमुनेची श्रद्धस सात्विक राजसिक तामसिक म्हणले तशीची कोरची पूजेंतू म्हळ्यार यज्ञांतू दिवचे दानांतू कोरचे तप म्हळ्यार व्रत असले पुराय प्रति एक कांतो परमात्माला खातीर आमी कसल करताची प्रति एक कांतो तिन्ही नमनेचे सात्विक राजसिक तामसिक गुणाचे एक छवी म्हणटाची ते असची अस म्हूण सांगून परमात्मो सांगता. आता हे अध्यायाचे शुरवेकची अर्जुनान परमात्माला निमगिलेलं कसने आता एकच वेळे शास्त्रविधी उत्सृज्य शास्त्रविधी त्याग करून श्रद्धेन ताणें कसले पूजा इत्यादी केल्यारी तागेले निष्ठा खंयची सात्विक की राजसीक की तामसीक की म्हूण ताणें निमगिल न्हय. तेदना परमात्मान ताका उत्तर जावन तिन्ही प्रकाराची श्रद्ध सांगले आनी ते तिन्ही प्रकारा श्रद्ध खंयची सात्विक राजसीक तामसीक ताका समजावन पुरुषाले म्हळ्यार जनाले सात्विक राजसीक तामसीक रूप ते सांगले ताण. मागीर देवाक करची पूजा जवो यज्ञ जवो तप जवो दान जवो खंयच्यानूय ते सात्विक राजसीक तामसीक श्रद्धेचे संबंध आसची आस म्हणालो. आनी कडेरी म्हणटना तो सांगता श्रद्ध नाशी कर्म केल्यार ते असत, श्रद्ध आशिल कर्म ते सत म्हूण सांगून सांगता. तशी ह्या श्रद्धेचे विशय हांतू सांगिले त्यामुळे तीन विधाची श्रद्धा ताजे व्याख्यान परमात्मान ह्या अध्यायांत केलेले देखून ह्या अध्यायाक श्रद्धात्रय विभाग योग म्हणून सांगले. आनी परमात्मो सात्विक राजसीक तामसीक श्रद्ध आशिल्ले जनान करचे देव यक्ष राक्षस भूत प्रेत इत्यादीक कशी पूज करता म्हणलेले विशय ताणें सांगले. कोण सात्विक जन कोणा पूज करताची, राजसीक जनाल पूज कोणा पावता म्हळ्यार तांणी यक्ष राक्षसांक पूज करताचे म्हणणे. राजसीक जनान केल्लेले पूजा समजावन आचार्य मध्व सांगताची राजसीक जनान ते फलापेक्षन केलेली पूजा देवतेंगेल नांव घालून आसूचे यक्ष राक्षसांक वचून पावता. तशीची तामस रितीरी तामस श्रद्धेन केल्लेली पूजा दान जप तप पुराय ते देवतेंगेले नांव घालून आसूचे भूत प्रेतांक वचून पावता म्हूण सांगून त्या रितीर तो सांगता. आनी शास्त्र विरुद्ध जावन कसले एक तप आराधना सकड करताचे म्हूण जाल्यार ते चुकी म्हूण सांगून परमात्मो अर्जुनाले सांगता. आनी आहार जवो यज्ञ जवो तप जवो दान जवो तांतूय भेद आसची आसा सात्विक राजसीक तामसीक म्हूण. तशी सात्विक राजसीक तामसीक आहार म्हळ्यार कसले म्हूण सांगता तो. सात्विक राजसीक तामसीक यज्ञाचे लक्षण सांगता तो. मागीर शारिरीक वाचक मानसीक तपाचे स्वरूप सांगून सात्विक तपस म्हळ्यार खंयचे म्हूण सांगता. राजस आनी तामस तपस खंयचे म्हूण ताणें सांगले. मागीर
खडीर म्हणतना दानाचे सकड लक्षण सात्विक राजसिक तामसिक दानाचे लक्षण ताण सांगले आणि ओम तत् सत इती म्हणून सांगून करता पण ताजे ओम तत् आणि सत ताजी महिम कसले म्हणून आता मी पुढच्या असं तशी आता आम्ही दोलतई पडिलेले राजसिक तामसिक तपाचे विषय सांगले आता दानाचे एक विषयो परमात्मान सांगितले आम्ही ऐकत रशिलीची राजसिक दान तई सांगले सात्विक दान राजसिक दानाचे विषय परमात्मान सांगला आता आम्ही 22 श्लोकू त्या तामस दान म्हळ्या कसं नाही म्हणून परमात्मान सांगितलं मी ऐकूया अदेश काले यद्दानम अपात्रे अभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञानम तत्तामसम उदाहृतम अदेशकाले यद्दानम आदेशकाल म्हणले आदेशकाल म्हळ्यार कसं न्ही शास्त्रांतू खंयचे कडेन दान दिवचें नज म्हूण सांगला पळय ते जाग्यार दान दिवचें अपवित्र जागो देशा म्हणचे कसं लागता म्हळ्यार जाग्याक तशी आनी अपवित्र जावन आशिल्ल्या जाग्यार दान दिवच्याक एक काल म्हूण आसा अयोग्य कालांतू तांतूय अपात्र जनांक अनर्ह जनांक अपात्रे अभिच दीयते अभ्यश्च दीयते कोण अपवित्र जाग्यारी अशास्त्र रितीरी आनी योग्य न्हय आशिल्ल्या कालांत तो अपात्रांक त्यामुळे सांगता देव कसले असत्कृतम एक नमने आदर नाशी म्हळ्यार एक दान दितना आमकां दितात नमे म्हूण सांगून आसूं का मनांत तो दिता न्हय दान दितना ह्यो तांणी आमकां अशी दिताचे म्हूण कोणाक दिसचें नज दितना एक आदरारी तांणी दान निमगून येयलें आमकां कितलें जाता तितलें आदरान दिवचें तशीची अवज्ञानम तात्सार करून दिवची दान आसा पळय तामस दान म्हणून घेता तशी आतां दान दिवच्याकय ಕೆಲವು सकट जनाक आतां लौकीक रितीर पळयल्यार ಕೆಲವು जन जोर अभ्यास आसा कसो न्ही म्हळ्यार आमकां कसलें की नाका घरांतू चड जालां हाडलेलें तशी त्या काणू आतां दान म्हूण निमगून येयले कुडलें आमकां नाका आशिल्ले वस्तू ते एक पण घरात दुखून भायर मुखाल्या पुरजला म्हूण दिसता पळय तसो लड्डा म्हूण दिसता पळय घरान तो भरला नाका ताका एक जागो वेस्ट म्हूण दिशिल्लें तसल सामान पुराय दिवचें आसा दान जावन न्हय मे योग्य न्हय नातील जनाक म्हळ्यार ಕೆಲವು जन पिवचे सकट अभ्यास आसता पळय तांणी दान दिल्लेलें दुड्डू घेवन वचून तांणी पोटां खायनाची बायल चेडवांक कसलें दिनाची तसल जनान पिवन वापस मार्गा बदीन फोडचें जेवो वचून बायल चेडवां मारून घालचें तसल जना दान दिना नातल्यार होडणें तशी अन्यक कसं न्ही म्हळ्यार आदर नातील दान म्हळ्यार दान घेवचें आयिल्ले कुडले एक नमने तांकां अवगणन करचें इतें आयलां म्हूण सांगचें जेवो 10 पंत उल्लोवन दिवचें कैतव दान म्हणटाची म्हळ्यार 2 दीस चल्ले पोटां खायना नशी म्हूण कोणें येयली म्हूण जाल्यार हाका एक दिवका न्हय कर म्हूण सांगून ताणें एक 7-8 पंत निमगी तरी घे वसा खा म्हूण सांगून दिवचें मागीर लागींशिल्ल्यान तूं दिना म्हळ्यार लिता दिल रे ताका तसल जना दिवचें न्हय म्हळ्यार वाचे रे मोर तेकड म्हूण दिल्लेलें म्हूण म्हणटाचें मोरका जाल्यार आमी दान दिवंक तो पडटा खावन वंता म्हणून दान निमगुचें आयला जाल्यार ताका मोर तेकडे म्हणून तें दान दिवचें पळय ताका कसं म्हणचें अवज्ञा म्हणचें अवगणन करचें तशी अवज्ञानम मागीर असत्कृतम कसले आदर ना कोणें येयलें काणश करून दुड्डू धडक न्हय धाडन सोडलें वर म्हूण म्हणलें जाय जाल्यार काडी न्हय नातलें बैसा म्हूण म्हणलें असल पुराय रितीरी जेवो ಕೆಲವು जनाक याज्ञीक जनाक यज्ञ करून ज्या तरी तांणी असं हे सकट दान दिवचें आसा म्हूण सांगलां इतूतूल मल्ला दिवको म्हणून आनी वचून निमगुच्या काय आसा काय तें जेवळी अंगडी आमगेलें भट मामान सांगचें आसलें वचून भट्टांक तें म्हूण सांगचें तेन्ना तांणी उणें मल्लाचें जोडो गिडो पुरे काण दिताच की अंगडी दुखून तशी भट्टांक म्हणली कुडलें तेची भट मामा बायलेक म्हूण म्हणलें कुडलें एक उणें मल्ला एक चोळी खणू तिणें काय घालून आ तो समाची एक 70 एक इंच म्हळ्यार रुंदाई पळय उणें सुचें
ತಸಲ್ ಪುರೈ ಅಮ್ಗಲ್ ಕಾಂಡಿವಿಚೆ ಜವ್ ಗಲು ಜನನತಿಲ ಅಮ್ಗಲೆ ಖಣು ಮುಣು ಸ್ವಲ್ಪ ಬೇಸ್ಟ್ ಅಮ್ಗಲ್ ದಬರ್ತಾचे कुडकू कोरनु सोडान पडिल्यार टावेल शिवूनच्या जाता तसल पुरे काण दिवचे अभ्यास कितले की जन आसता हें पुरय अवगणन कोरनु आदर नातिले दिवचे दान हें पुरय तामस दान म्हणून घेता म्हणून सांगून परमात्मो सांगता पळय आतां तांतय सांगता म्हणना दाना ना मारी धन संपादन करचे चड दान म्हणचे दान दियाचे म्हणचे आणि धन संपादन करून वच्चे कसकसल चकडी दान निमून येतल जन असताची अंगडी बेसल्या पुरो कळता वारडीक मळिलीची पोळेरां भितर इतले विडो अक्षत येते दोन चिल्ली वारडीक कांय ना म्हणून तेंच जन हेर दुसू दोळ ना म्हण सांगून येताची समज तांगेले फोटो काडून दवरले कळटा तशें चावन आत्ता कालान तो दान दिवच्या काही भंय जाता पात्र दान चड जेवचे आत्ता कालान तो तशें चावन अस्सल जनाल निमती जावन केलो जना बदची अगत्य असता ದುಡ್ಡು ಹತ್ತು ಜನ ದುಡ್ಡು ಮೇಳ್ನ ಮಳೆ ಅಮ್ಕ ದಿವ್ನು ನಕ್ಕ ಜಾವನು ಹೊತ್ತ ತಸಲೆ ಜನ नेवचे डोंगी करचे वापस तश चावन वापस कोणे एक चांग जनान बदच अगत्यशील जनान निमून येयले रे त्यांनी पटींग अशी दिसताची तशी एक आलं महिमा कलियुगाची महिमा काही करू जायना दान म्हूण सांगून धन संपादन करच्याक येतल जन चड आसाची आनी कसं न्ही दानाचे बोर्ड घालताचे आजी अन्नदान आस आजी विद्यादान आस आजी श्रमदान आजी हें हांगेले संघ संस्थे ಒಟ್ಟು जावन रक्तदान शिबीर हें नेत्रदान शिबीर हें पुरय दान म्हणून बोर्ड घालतात न्हय हाजी चड जावन करतल जन्नाचे म्हण न्ही कितले की एक संघ संस्था चांग रितीरी जनांक दिवका म्हूण सांगून म्हळ्यार एक उपयोग जावका म्हूण सांगून सलपुरे काम करता जाल्यार चड जावन धनदाह चड दुडवाचे अपेक्षा चड आसता हाजी मागशी तशीची हज्जे कसले अनाथाश्रमा नावारी येवच्यास घेवच्याक ते तांचो फोन नंबर दिता पुरे दिता ते फोन केल्यार कोणेय काणाची तांणी म्हणटा ते ब्रँच ते अशी ते तशी अशीच कितली की दुड्ड ಒಟ್ಟು करच्याकजी अनाथाश्रमा नांव सांगून चेडवाले बालकाश्रमा नांव सांगून असल पळय दुड्ड करच्याक येतले जन चड आसताचे म्हळ्यार दानाचे मागशी धनाचे संपादनाचे उद्देश आसता तेची अन्य कसं नाही म्हण म्हळ्यार आनी केलो जनाक कोणेय एक दान निमून येयल्यार कसं की दिवचे आनी आशिल्ली 10 जनाले सांगून भोंवचें काम आसता आयिल्लीच्या हाजी तांकां हें दिलें तांकां तें दिलें म्हूण सांगून जेवो दान दितना सांगूस हांव दिला मिगेल पेपरार नांव घालका जेवो तुमी कडेरी सभा कार्यक्रम न्ही करता जाल्यार म्हाका आपोवन एक सन्मान कोरका असल पुराय अभ्यासूय आस आनीकय आस कसं न्ही म्हूण म्हळ्यार कोणकी आमकां दिल्लें आमी आनेकला दिवन दान दिल्लें म्हूण सांगून एक नांव घेवचें हें चड दाना पशी चड गिफ्टांत आसता गिफ्ट न्ही जावन जाल्यार अगत्य सुद्दां तसले कसले वस्तू दिल्यार मानव गिफ्ट एक कसले गिफ्ट दिवचें एक बर्थडे जेवो आनी एक जेवो दुसरेक जेवो गिफ्ट रॅपर काडून पडलेले 10-15 घडयाळ कसं करचें तांतू खंयचे जेवो एक दवरून घेताची चंदशी असूचे भरलेली तशी पॅक करताची आनी कोणालकी फंक्शनान तूं ते दवरताची हात धुवन घेताची तशी जावन एक पंता अशीच हे विशय पेपरार येता एकले सांगून घेताची आमी कोणाकय दिलेलें गिफ्ट तेचे वापस रिपॅक जावन आमकां येवन पावचें खंयची फंक्शनां म्हळ्यार अशी पुराय जाता हें गिफ्टा विशय जालो दानय अशीची कोणकी आमकां दिलेलें आमी नाका म्हूण आनेकला दिवचें तांतू आमी एक संतोश पावचे आमकां एक नांव येयलें म्हूण दिसचें आमगेलें कसलें चमकलेलें ना तांतू आमगेलें एक पयसो दाना चमकलेलें ना तशी हे पुराय अभ्यास जावन गेला आतां लँडस्लायड जाल्ले केरळांतू प्रवाह आयले ह्या पुराय जातना सादारण सगळे देशांत जनान ಒಟ್ಟು करून मडिकेरी केरळ असल कडेन उत्तराखंड सगळे देशाचे जन तांगेले कश्ट आशिल्ले जनाले स्पंदन म्हळ्यार एक चांग विशय तो दान जावका म्हणले कुडले तुमगेले सहाय जावका म्हणून व्हॅन येवन राबली कुडले कसं की मसकड दिलेलें आसाची दिनसी सामान दिलेलें आसाची आमगल दिलेलें जन आसाची तुमकां घरांत तेंचे केलो जन घरांत ಒಟ್ಟು करून दवरला पळ्यार बारकांनी पिंची तसो आमगली एक पंत गेल्ली न्हय हांगा खंय दवरचें म्हूण सांगून गोणी भरून दिलेलें आसाची ते व्हेल्लेले जन तांणी कांय हांगा बैसून पळयता पाप ते थंय व्हरून ते अगत्यशील जनान हें पेपरार पुरे टीव्हीर पुरे दाखयलां अगत्यशील जना दिव्या म्हूण पडलेले पिंदले गिंदले घरांत कोयर दवरूं जाग ना खंय उडोवचें म्हूण कळना
तशी ओटो करून दवरलेले पुरे लॉरेर घालून पेटा येईल जे नसाचे कोणा काही काही पावील ना असल दान न्ही पुरे केन्नाय तामस दान म्हणून घेता तशी शास्त्र आमकां दान कसले दिवका म्हणून सांगता खंयचे वेळार दिवका म्हणून सांगता शास्त्रांतू असता वसंत ऋतूंत म्हळ्यार ते आतां मास महात्मे म्हणून एक विशय सांगताची ते मासांतू खंयचे खंयचे दान दिवका म्हणून जोरुशिया म्हळ्यार वाण आनी सात्ते सकडी उदका तांबयो पळय दान दिवचे सांगनाचे जोर शेक्यांत वसंत मासांत एक श्रोत्रिय ब्राह्मणाक उदा भरलेलो एक तांबियो तशीच एक सात्ते एक ताका पायया व्हाण हे पळय व्हाण म्हळ्यार तेदन हांव उगे म्हळ्यार रुका व्हाण दिवचें आशिल्लें आतां व्हाण कोणूय दान म्हणून हात उबारून दिवचें ना व्हाण आपुडू नान मे दान म्हूण दिता नान जाल्यार व्हाणें जेवचें एक वरा दुड्ड घालून की दिवचें बट मामेक लायक व्हाण घालून गे लायक एक ब्राह्मणाक अगत्य शिल्याकय दिल्यार जाता लायक श्रोत्रिय ब्राह्मणाक जाता तांकां तें अगत्य सुख मात्र तशी दान दिल्यार चांग तसल पुरयस ते म्हयन्याक तेचे देश म्हळ्यार तेचे खंयची जागेर दान दिवका पुण्यक्षेत्रां दिल्यार ताका फल चड घरांत तूं चांग काम दितना फल चांग काम जातना दिल्लेल्याक फल चड नेहमी कसले एक मासाचे उपास न्ही धोरण व्रत न्ही कोरून उद्यापन म्हणून करून त्या दन दिल्लेले दाना फल चड अशें पुराय आसता ताका काल म्हणचे मागीर देश म्हळ्यार तेचे पुण्यक्षेत्र सलकडीन पुराय ते दान दिले ताका देश म्हणचे आनी सत्पात्र म्हळ्यार निजावनीक श्रोत्रिय ते दान घेतिल्ले दानाचे महिम गोत्त आशिल्लो तसल्याक दिला जायत पळय भागवत पुस्तक दान केल्या चांग म्हणून संस्कृत जिब्बेर गोंदळना नातिल्याक वाजूच्याक कश्ट जालेले एकळ्या काणू हितून दाट बूक दिवन हांव भागवत दान दिल्लें म्हळ्यार ताणें घेतलें ताका तें भागवत म्हळ्यार कसं म्हणून गोतना जेव वाजू कळना ताणें खंय कडेन दवरलें जेव काण कोणाकय दिलें न्ही व्हरून रद्दी घाल्लें तितून लायक ग्रंथ ते सदग्रंथ म्हणटाची त्या पळय काही वचूनच तशी शास्त्रांत खंयची विशया कसल सकडी केदाना दिवका कसं दान दिवका केदन दिवका खंयची जाग्यार दिवका हें पळय सांगलां की शास्त्रान त्या रितीर आमी दान दिवका त्या दान सात्वीक म्हणून घेता मागीर निरपेक्ष जावन दिल्लें दान अपेक्ष नातिल्लें दान सात्वीक शास्त्रसम्मत जावन पुरय दान दिवनी ताजेन किर्तीची अपेक्षा केले ते राजसीक जाता अशास्त्र म्हळ्यार शास्त्राक सम न्हय आशिल्ले विशय दान करचे योग्य कालार न्हय योग्य देशांत न्हय अपात्र जेन्ना दान करचे हें पुरय कसं न्ही तामसीक दान म्हणून घेता म्हूण सांगून परमात्मा अर्जुनाले सांगता आनी शास्त्र आमकां केन्नाय दान तप यज्ञ तीर्थयात्रा ह्या पळय कोरका म्हूण सांगतात न्हय जाल्यार करतना तशीच आमी यात्रे वच्चे म्हणली कुडल्या यो पुरो जाल्यार इतली चडकावे बेट्टा तितली चडकावे न्हय आमी येता म्हूण सांगून घेतलें परमात्मा म्हाका वैरवची तशी करी ते तुगेल सेवा म्हूण सांगून हांव करचें तूं वैरवची तशी कर का म्हाका म्हणून देवा लागीं सांगून देवा तुगेला येवन तुगेलें एक दर्शन घेवका म्हूण सांगून तशी लेखून एक परमात्माक देवाल सेवई म्हूण सांगून आमी ते तीर्थयात्र की दान की तप की यज्ञ की सकड कोरका सर्व परमात्माल सेवा म्हूण दान तीर्थ तपो यज्ञ पूर्वाः सर्वेपि सर्वदा अंगानी हरिसेवायां भक्तिस्तु एका विमुक्तये दान तीर्थ तप यज्ञ पुरे हरिसेवा म्हूण सांगून भक्तीन कोण करता तो मुक्त जाता ह्या लोका दुखून हे जगत्या दुखून मुक्त जाता हें सात्वीक दान म्हणलें मागीर आस दाना विशयांत मस्त सुभाषित आस दानम प्रियवाक्यहितं ज्ञानम अगर्वं क्षमान्वितं शौर्यं रूपं शीलसंयुक्तं दुर्लभमेतत् चतुः भद्रं म्हळ्यार गौरव आदरान असत्कृत दान न्ही सत्कृत दान गौरवपूर्वक करचें आदरान करचें दान करचें जन आनी ज्ञानी जन तांतूय विनय संपन्न जावन आशिल्ले आनी भारी एक पराक्रमी जन जाल्यार तांकां क्षमा म्हणलेले एक गूण आसा आनी भारी रुपवंत जन जाल्यार तांगेले नडत चांग जावन आसचें ह्या पळय दुर्लभ कय म्हळ्यार दान दितल जनाक आदरान दान दिवचें कळना तांणी किर्ती खातीर प्रतिश्ठे खातीर अवहेळनान पळय दान दिवचें तसल जन केन्नाय चड
ज्ञानी म्हणले कुडले ಸ್ವಲ್ಪ शिकले कुडले मनान तो तांकां गर्व येयले, म्हाका गोत आशिल्लें कोणाकय गोतना विनय धांवन गेल्ले. तशी जी शौर्य पराक्रम असले कुडले थंय मागीर क्षम ना. तशी मस्त छंदशील जन उत्तम नडते आसना म्हण ह्या फुडली कालाचे सुभाषित. तशी तसले जन मेळचे भारी दुर्लभ म्हूण. आनीक दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वं उचितज्ञता अभ्यासेन लभ्यन्ते चत्वारि सहजा गुणाः म्हणून. दातृत्वं प्रियवक्तृत्वं प्रियवक्तृत्वं चंद उतर उल्लोचे. दातृत्वं चांग जनाक चांग कडेन दान दिवचे, सात्विक दान दिवचे. आनी धीरत्वं धैर्य खंयची वेळारी मन कुंदवनान शिरपचे, खंयची वेळाकय परमात्मा सामका सोण घालना म्हण म्हळेले ज्ञान आसचे. आनी एक उचितज्ञता समजावनशील तिळवळीक. उचितज्ञता म्हळ्यार आमकां पुरे विशय गोत आसच्या पुरो जाल्यार खंयची वेळा कसल जावका ते एक उचितज्ञता म्हळ्यार तशी. म्हळ्यार तिनी जन आम्ही एक काणेस कसं नाही म्हणून म्हळ्यार तिनी जन शिकून गुरुकुलांतू शिकून तांणी तांगेलें शिक्षण जाल्लें गुरूक तांणी एक गुरुदक्षिण दिल्लें आनी तांणी चमकलीची खंय तांगेल्या गांवांक वतना वाटेरी तांकां एक रान मेळटा. रानांतू तांणी वतर आसतना थंय एक तांकां पुरे गोत्त आसता कसं न्ही पुरे विद्य गोत्त आसता तांकां. तशी तेदना एक वाग मेळटा खंय. वाग मेळटना पुरे जन म्हणटा खंय एकलो म्हणटा खंय कांय भिवची नाका वागा गर्जन जतर आसा. तेदना पुरे जन तांणी बरले उलोवन घेता सुरवेक कसो करचें म्हूण सांगून. तेदना एकलो म्हणटा खंय कांय व्हड न्ही रे, म्हाका येद्र आयिल्ले जनाक एक स्तंभन करचें विद्य गोत्त आसना. हांव त्या मंत्र जप करता, वाग येयले कुडले स्तंभन म्हणून राबता. आनीक म्हणटा खंय म्हाका ते वागाक वशीकरण करचें विद्य गोत्त आसना म्हूण सांगता खंय. हांव धांवना म्हूण म्हणटा खंय. तेद भितर वाग लागी येयलीची तिन्नीच्यो सरसरेची रूख चोवन बसलो. एकल्याक न्ही दोनीच्याक वागान मारले. इतका म्हूण म्हळ्यार रे वागा तूं बैस, हांव तुका स्तंभन करचें मंत्र सांगता म्हूण त्या वेळा सांगूच तुवें ना न्हय. त्यांची समोहित करचें मंत्र सांगून बसचें आसलें. वागान आयल्यार आक्रमण करचेंच न्हय तशी तिन्नीच्यो बुद्दंत तशें न्हू. हांगा तेंची सांगचें कसं न्ही म्हूण म्हळ्यार धैर्य आनी उचितज्ञता. उचितज्ञता म्हूण म्हळ्यार आमकां पुरे विद्य गोत्त आसचे पुरो त्या प्रयोग करचे केदां ना म्हूण म्हळेलें गोत्त सुका. हे पुरे जन्मजात जावन आसूचे सहज गूण जावका शिवाय शिकून बायपट करून येवची न्हय. तशी एक सुभाषीत आसा. आनी एक काण आसा कसली म्हूण म्हळ्यार समर्थ रामदासाल विशयू सर्व जनां गोत्त आसचे पुरो. शिवाजीलो गुरू रामालो परम भक्त तो समर्थ रामदासू. तो भिक्षे खातीर घर घर वचिताण. ताका एक 4 घरान ताका जावची भिक्ष मेळना नंतर मागीर वचना तांणी. तशी एक पण ते घराला येतात तांणी त्या घराचे बैल मनीशीक एक अभ्यास खंय कसले बदत आनी दुर्बळे जाल्यार तिका जोर अभ्यास कसा म्हळ्यार कांय ना वच आमकां ना हांगा म्हूण सांगचें कळ्ळें. केन्ना पडलें तशीच तेदना एक दीस समर्थ रामदास थंय राबताच खंय. तूं कसलें ना म्हूण सांगचें का नज म्हूण म्हणटाच खंय. तेदन बदनांतलें कसल तुका दिवचें हांवें मिगेल चेडवांक कश्टार घालचें पडटा म्हूण म्हणटना तो रामदासो सांगता खंय जायत तसलें तुगेल्या आंगणान तुले एक हिडी मात्ती घाली म्हूण. तेदन तिका आश्चर्य जाता. मात्ती घाली म्हणटा दिवच्या मेगेलें अन्न ना म्हूण हांव करकरान ताका केन्नाय बिश्टाचें आशिल्लें चेडवा पडटा जाल्यार पुरो जाल्लो हाणें एक येवन निमगुचें म्हूण. अन्न घालनातलें व्हड न्ही मात्ती मेगेलें आयदनांत घाली म्हणटा तांतू कोणेय तांतू भिक्षेक तांदूळ कसलें दिला जाल्यार तांतू हांव माती घाल्यार रे तें मागीर एक पाप नवें म्हूण सांगून ती घालना खंय. हांव घालना कसो तें तुका माती घाली म्हूण सांगचें म्हूण न्ही. तूं एक हिडी माती पुणी घाली म्हाका कसलें दिना नशें पेटूं नका एक हिडी माती पुणी घाली म्हणटा खंय तो. तेन्ना ती सांगता खंय जाय जाल्यार तितली माती सांगना तुजें काणें व्हर म्हळ्यार तिका पाप भिती जाल्यार तुजी एक हिडी माती काण व्हर. एक हिडी न्हय एक गोणी व्हर जाय जाल्यार माती म्हूण म्हणटा ना 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 तूंच घाल काम. तेदन तिका आश्चर्य जाता केन्नाय हट करना ह्यो आज कसलें हट करता निमगित्ती तूं कसलें अशी हट करता. तेन्ना सांगता तुगेली परिस्थिती केन्नाय अशी आसता म्हूण तूं लेखतवें. एक दीस तुका देव मस्त दितलो
आतां तुका नातेल तेन्ना ना 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 वस 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 म्हूण सांगून तूं अशें अभ्यास केला रे देवान तुका दिल्लें तेन्नाय तुगेलें तोंडा दुखून तेंच येता ना मुखार वस आजी घालना म्हूण सांगून तशी ताचे खातीर तुका हात उबारून दिवची एक बुद्धी येवका म्हूण म्हणलेले खातीर हांव तुका दान दी म्हणलेलें म्हूण सांगून समर्थ रामदास सांगताची आतां इतले श्लोकाचे सात्वीक राजसीक तामसीक दाना विशयी पळयलां आमी आनी कृष्ण सात्वीक कर्मा विशयी सात्विक म्हळ्यार सात्विक जप सात्विक यज्ञ सात्विक तपसू म्हळ्यार सात्विक राजसीक तामसीक तिनी विशयाचे यज्ञ तपसू दान पुरे सांगले आनी कर्माचे विशयी येता सात्विक कर्म कितले महत्तर म्हूण सांगून कृष्ण आनी वरलेले श्लोकान तो सांगता ते कसले म्हूण आमी पळया ओम तत्सत् इति निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणातेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा म्हळ्यार ओम तत् सत् इति निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणाः तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा म्हळ्यार परमात्माक ओमकार प्रतिपाद्य म्हणटाची ओम आनी तत् तत् म्हळ्यार तो सत् म्हळ्यार चांग गुण आशिल्लो अशी पळय ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ह्या तिनी रितीरी ब्रह्मज्ञानी जन परमात्माक स्मृतः स्मरण करताची तीन रितीर कशी ओम तत् सत् म्हणून तशी आनी तांकां गोत्तस कसले ब्रह्मज्ञानीक गोत्तस कसं म्हळ्यार हें परमात्मानाची ओम तत् सत् म्हूण सांगचे तसलो परमात्मूची ताणेची वेदज्ञ म्हळ्यार वेद गोत्त आशिल्ले जन आनी कोरका आशिल्ले यज्ञ पुरे ताणेची सांगिले जेवो ताणेची सिद्ध केलेले हांगाचे जनांक नैनतलरी सांगोस न्हू गीतेन तुची कृष्णा सांगोस यज्ञा प्रजाश्रेष्ठवा पुरोवाच प्रजापती म्हूण सांगून तशी ओम तत् सत् म्हणून घेवची परमात्मानाची हे जगत्यांतू शास्त्र वेद म्हळ्यार शास्त्र आनी ते शास्त्र सांगतले जन आनी ते शास्त्र संमत जावन वचूचे यज्ञ दान तप सकट ताणेची सांगिले ताणें सिद्ध केल्ले जगत्याचे जना खातीर म्हूण आतां ते ओम तत् सत् म्हणून कसं म्हणून पळया ओम तत् सत् म्हळ्यार तिनी परमात्माल नांव म्हणटाची परमात्माल स्मरण करच्याक जेव्हा परमात्मा आपोच खातीर हे वेदज्ञ जावन आशिल्ले ज्ञानी पळय हे ओम तत् सत् हे अनुसंधानारी परमात्माक आपयतात तशें आतां परमात्माल नांव तें म्हणून येता ओमकार प्रतिपाद्य जावन आशिल्लो परमात्मो जो ओमकार वाच्य जावन आशिल्लो ओम म्हळ्यार कसो लेखताक सांगताची परमात्मो सर्व कल्याण गुण परिपूर्ण जावन आसा सर्व शक्तियुत जावन आसा सर्वधारको सर्वांतर्यामी सर्वज्ञो सर्व संरक्षको तशी सर्वोत्तम ह्या पुरे गुणा निमती परमात्माक ओम म्हूण आपयताची आनी तत् आनी ओम म्हळ्यार प्रपंचाचे धारक शक्ती तोची आनी प्रपंचान तो व्याप्त जावन आशिल्लो तोची तशें जावन तो ओम तत् म्हळ्यार कसो न्ही तत् तो म्हळ्यार कसो न्ही वेद म्हळ्यार शास्त्र पळय ताजे निमित्त जावन परोक्ष जावन आमी परमात्माले ज्ञान पावयत तशें जावन ताका तत् वेद सांगता तो तत् म्हणून वेद सांगता कोण तो वेद सांगता वेदा मुखांतर आमी तागेले विशयी ज्ञान घेवयत म्हूण आनी सत म्हळ्यार तेंची शुभ गुण परिपूर्ण जावन आशिल्लो तशें जावन परमात्माक ओम तत् सत् म्हणून नांवान आपोवचें हे तिनी परमात्माल नामाची ओम म्हणून आपो ताका तत् म्हणूय सांगीत सत म्हणूय सांगीत जाल्यार आमी पळय आमकांय मस्त नांवांनी घालताची नांवां अर्थ स्वे आतां पळय विष्णू सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम सकट सोदून नांवां घालताची जाल्यार घालतना एक चूर चुकले म्हूण जाल्यार ते नांवां अर्थ विंगड जाले तशें जावन सहस्रनामा बूक पळोवचें न्ही कसो की एक नांव आमी दवरचें न्ही ताजे उच्चार सकट सम कळ्ळा जाल्यार मात्र नांव दवरका आनी ते आदिदेव पुरंदर आशिल्ले रादिदेव म्हणवाचें रादिदेव म्हूण दवरल्यार ताका नांवां त्या नांवाक कसलें मोल ना तशी विष्णू सहस्रनामा खंयचे एक चेल्लीक लक्ष्मी एक नांव दवरलें ಸ್ವಲ್ಪ विचित्र अशी
लक्ष्मी सहस्रनामान तुले सोदिलेलं आहे आम्ही लक्ष्मी सहस्रनाम वाजिताची म्हण. म्हाका आश्चर्य लक्ष्मी सहस्रनाम वाजिता आबाई वाजित रस्ता तांतू हे नांव नामो ताका कसलो अर्थ म्हणून कळणी मागीर हांवय आम्ही तशीच न्हू वाजूच म्हळ्यार यांत्रिक क्रिया नव्हती. एक पण बाई पटयल म्हण जाल्यार मागीर वाजित रोचे कसं म्हणटा म्हण आमकां आयकूत ना. तशी एक दीस वाजितना बूक दवरून वाजिल्या रे आहा तें नांव मेळना जाल्यार रे त्या नामाक समजावन सुचें तशी दिसचें कसं की एक निचावन लक्ष्मील नांव ಸ್ವಲ್ಪ ಒತ್ತಕ್ಷರ ಹೆಕಡೆ ತೆಕ್ಕಡೆ जल्लाते तांणी दवरतना आसो हांव कसलें चुकी म्हणलेलें न्ही जाल्यार रे आमी कसलें नांव दवरताची म्हणलेलें अर्थ आमकां गोत्त सुका कसलें तें समज तें आमी दवरलेलें नांव भटमा मालकरीन दवरलें रे लायक आमी कसलें नांव दवरका म्हण असलें तांगेलें सांगचें तें नांव पळयशी दवरका म्हण लेखलां तें नांव अर्थ नानातलें तांणी नाका एक असं नांव म्हणटाचें आमी निमगेलें नानातलें तांणी कुडलें म्हणटाचें यो तांणी कसं एक नांव सुद्दां दिलां हांव नाका म्हण म्हळ्यार व्हडली जायत तांकां खूश आशिल्लें नांव दवरचें तांगेलें चेडूं तांणी आपत नांव आमकां कसलें म्हणटाची तशी जाल्यार परमात्माल नांव पुरो येसप्रता आमी विष्णू सहस्रनाम काणू पळयलें रे तेगेलें नांव पळय तेगेलें गुणवाचकची तेगेलें गुण कसो आसा त्या नांवान तूं कळटा आमकां प्रती एक नांवाक परमात्माल एक गुणाचें अनुसंधान आसता पळया. तशी हांगा ओम म्हळ्यार परमात्माक सांगचें तसलें नांव तें ओम तम जगद्यत्र स्वयं च पूर्णोः तशी सकल गुण परिपूर्ण जावन आशिल्लो देखून तो ओमकार वाच्य. तशी वेदोक्त रूपोनु उपचारतश्च वेदैक वेद्य जावन आशिल्ली देखून वेदोक्त रुपान आशिल्ली देखून तो वेदांतू सांगिल्ली देखून तागेले रूप स्वरूप गुण कसो म्हूण वेदांतू सांगिल्ली देखून ताका तत्त म्हणटाची म्हूण. सर्वैः शुभैश्च अभियुतो न ज्ञानैः न च अन्यैः म्हळ्यार सर्व सद्गुणांत युक्त जाल्लो देखून ताका सत् ओम तत्सत इत्येन मतो वदन्ति ओम तत् सत्त म्हणून ज्ञानी जन सांगताची म्हणून सगळे जगत्य कोण धारण करून घेतला तो ओम म्हणून घेता म्हणून सांगून तशी आनी हें ओम तत् सत्ताचे विशय कसलो म्हूण म्हणलेलें पयते दिसाक आमी पळोवया आजे सांगिल्लें गीतेचे श्रद्धात्रय विभाग योगाचे श्रद्ध म्हणलेलें कसलें म्हणलेलें परमात्मान सांगिल्लें आशिल्लें हांगा सांगचेक सान प्रयत्न केला. परमात्माले गुरूंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.